नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद सरळ सेवा पद भरती प्रक्रिया 2023 मध्ये पूर्ण झाली होती. संपूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. यानंतर पाहू शकता आता 2025 मध्ये जिल्हा परिषदेची सरळ सेवा भरती प्रक्रिया अंतर्गत प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एकूण किती जागा रिक्त आहेत, रिक्त पदांची आकडेवारी जो आकृतिबंध आहे याबाबतची विस्तार माहिती आपल्याकडे प्राप्त झाली आहे. अत्यंत जबरदस्त आणि महत्त्वाची माहिती आपल्याकडे प्राप्त झाली आहे. प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये किती जागा रिक्त आहेत, किती जागा भरलेल्या आहेत, रिक्त जागांचं प्रमाण किती टक्के आहे याची सगळी आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध झाली आहे. तर डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये प्रत्येक जिल्हा परिषदा एकूण 34 जिल्हा परिषदा अंतर्गत कोणकोणत्या जिल्हा परिषदेमध्ये किती जागा रिक्त आहेत याची माहिती आपण पाहणार आहोत. आणि भरती प्रक्रिया जाहिरात ही 2026 मध्ये सुरुवातीलाच येऊ शकते. तर पाहूयात आकृतिबंध, डिटेलमध्ये जाणून घेऊयात. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याचबरोबर हाईपचं बटन जे आहे खाली पाहू शकता डिस्क्रिप्शनमध्ये च्या खालच्या ऑप्शनमध्ये हाईपचा ऑप्शन देण्यात आला आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. तर डिटेलमध्ये पाहूयात प्रत्येक जो जिल्हा परिषद आहे, जी जिल्हा परिषद आहे त्या अंतर्गत रिक्त जागांची आकडेवारी या पद्धतीने. सुरुवातीला पाहू शकता पहिला जो जिल्हा आपण पाहतोय गडचिरोली जिल्हा. तर यामध्ये मी प्रत्येक जिल्हा अंतर्गत दाखवणार आहे. गोंदिया आहे पाहू शकता, त्याच्यानंतर वर्धा जिल्हा, वर्धा जिल्ह्यानंतर इथे पाहू शकता पुढचा जिल्हा आहे भंडारा, भंडारानंतर रायगड आहे, पुणे आहे, नागपूर आहे, बुलढाणा आहे, असे पुणे जिल्हा, यवतमाळ जिल्हा, सगळ्या जिल्ह्यांसाठीची आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध झाली आहे. तर ती डिटेलमध्ये आपण जाणून घेऊयात. सरळ सेवा नियुक्ती रिक्त पदांची स्थिती हा अत्यंत लेटेस्ट आकडेवारी आहे. पाहू शकता 2025ची ही आकडेवारी जी आहे जून 2025ची अगदी नवीन आकडेवारी आहे. आणि या अंतर्गतच 2026 मध्ये पुढच्या वर्षी पाहू शकता जानेवारी फेब्रुवारीमध्ये जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते. राज्य शासनाचा जो 150 दिवसांचा कार्यक्रम आहे या अंतर्गत ही पद भरती प्रक्रिया उद्दिष्ट ठेवण्यात आलेला आहे. तर पाहू शकता सरळ सेवा नियुक्ती रिक्त पदे कार्यालयामध्ये सरळ सेवा नियुक्तीमधील रिक्त पदांचे प्रमाण गट आणि गड्ड संवर्गांमध्ये तपशील. आता पाहू शकता सरळ सेवा आपण संवर्ग पकडत नाहीये, फक्त क संवर्ग आणि ड संवर्ग. अत्यंत महत्त्वाचा क संवर्गाची शैक्षणिक पात्रता काय असते तुम्हाला माहीत असेल. पाहू शकता पदवी, पदवीधर किंवा डबल ग्रॅज्युएशन. त्याच्यानंतर ड संवर्गाची शैक्षणिक पात्रता 10वी 12वी असते. त्यामुळे दोन्ही पदे सगळ्यात जास्त जागा असतात आणि सगळ्यात जास्त यासाठी उमेदवार जे आहे भरती परीक्षेसाठी अर्ज करतात सरळ सेवेच्या कोट्यातील. आता पाहू शकता गडचिरोलीसाठी आपण पाहतोय. तर गडचिरोली जिल्हा एकूण मंजूर पदे 6655, या अंतर्गत कार्यरत पदे जी आहेत 5068 इतकी आहेत. त्याच्यानंतर पाहू शकता रिक्त पदे एकूण 1587 आणि रिक्त पदांचे पर्सेंटेज प्रमाण जो आहे हे 23.85, म्हणजे एकूण 23.85, जवळजवळ 24% रिक्त पदे कार्यालयामध्ये आहेत. आणि बिंदू नमावलीमध्ये कार्यालयातील एकूण संवर्गांपैकी किती संवर्गांची बिंदू नमावली याबाबतची आकडेवारी ही नवीन आकडेवारी, लेटेस्ट आकडेवारी पाहू शकता. एकूण रिक्त पदे ही 1587 एकूण गडचिरोली जिल्हा परिषदेमध्ये आहेत. गटका आणि गड्ड दोन्हीचे आहेत, म्हणजे यामध्ये कोणती पदे असतील ते सांगत नाहीये, पण टोटल पदे मी तुम्हाला सांगत आहे. या अंतर्गत प्रत्येक जिल्हा परिषदेचा जो आकृतिबंध आहे जेव्हा भरती प्रक्रिया निघण्यासाठीची कार्यवाही सुरू होईल तेव्हा मंजूर करण्यासाठी जाहीर केले जाईल. आणि या 1587 पदामध्ये विविध पदे असतील, म्हणजे शिपाई असेल, लिपिक असेल, टंकलेखक असेल, आहारिकक असेल, अशी विविध पदे असतील, आरोग्यसेवक असेल, आरोग्य सेविका असेल, अशी विविध पदे यामध्ये असणार आहेत. आता आपण गडचिरोली जिल्हा पाहिला. दुसरा जिल्हा पाहून घेऊयात. सरळ सेवा भरती रिक्त पद स्थिती गोंदिया जिल्हा अंतर्गत पाहू शकता. गोंदिया जो जिल्हा आहे गटक आणि गड्ड संवर्गामध्ये मंजूर पदे ही 5736 इतकी आहेत आणि कार्यरत पदे ही 4543 इतकी आहेत. यामध्ये रिक्त पदांची आकडेवारी इथे जर तुम्ही चेक केली तर 1993, म्हणजे जवळजवळ 21% पकडू शकता. 20.80% इतकी पदे ही सरळ सेवा अंतर्गत सरळ सेवेच्या कटक आणि गड्ड संवर्गाची गोंदिया जिल्ह्याअंतर्गत रिक्त आहेत. पुढचा जिल्हा पाहूयात वर्धा जिल्हा. वर्धा जिल्हा अंतर्गत सरळ सेवा नियुक्ती रिक्त पदे जी आहे मंजूर पदे एकूण 4301 सरळ सेवेच्या कोट्यातील गटक आणि गड्ड संवर्गातील कार्यरत पदे एकूण 3761 इतकी आहेत. यामध्ये रिक्त पदांची आकडेवारी 540 पाहू शकता. खूपच कमी पदे, वर्धा जिल्हा छोटा म्हणू शकता. तर यामध्ये
भरपूर पदे भरलेली आहेत. 12.56% इतकं रिक्त पदांचं प्रमाण आहे. फक्त 540 रिक्त पदांची आता यामध्ये पुन्हा ॲड होऊ शकतात. पुढे जी निवृत्ती आहे किंवा नियुक्तीने प्रतिनियुक्तीने होणारे रिक्त पदे जी आहेत यामध्ये वाढ होऊ शकते. मात्र सध्या 540 पदे रिक्त आहेत. वर्धा जिल्हा. पुढचा जिल्हा आहे भंडारा जिल्हा. भंडारा जिल्ह्याअंतर्गत सरळ सेवा नियुक्ती रिक्त पदे यामध्ये मंजूर पदे एकूण 4544 इतकी आहेत. कार्यरत पदे 3503. यामध्ये रिक्त पदे एकूण 1041 आणि रिक्त पदांचं प्रमाण जे आहे पाहू शकता 22.91% इतका असणार आहे भंडारा जिल्हा अंतर्गत. पुढचा जिल्हा आहे नागपूर. महत्त्वाचा जिल्हा पाहू शकता. यामध्ये कार्यालयात सरळ सेवा नियुक्तीमधील रिक्त पदांचे प्रमाण गटक आणि गड्ड संवर्ग एकूण मंजूर पदे 6940. कार्यरत पदे 5803. रिक्त पदांची आकडेवारी 1137 आणि रिक्त पदांचं पर्सेंटेज जे आहे एकूण 16.38. जवळजवळ 16.5% पदे रिक्त आहेत नागपूर जिल्हा परिषदेमध्ये. पुढचा जो जिल्हा आहे पाहू शकता बुलढाणा जिल्हा. तर बुलढाणा जिल्ह्याअंतर्गत सरळ सेवेची क आणि ड संवर्गातील एकूण मंजूर पदे आहेत 8739 इतकी. यामध्ये कार्यरत पदे 7998 इतकी आहेत. तर या अंतर्गत पाहू शकता या ठिकाणी पुढची जी आहे रिक्त पदांची आकडेवारी 741 इतकी आहे. एकूण 7.48% इतकी पदे बुलढाणा जिल्ह्याअंतर्गत 741 पदे रिक्त आहेत एकूण मंजूर पदांपैकी. सरळ सेवेच्या कोट्यातील आपण पाहतोय फक्त महत्त्वाचं आहे पाहू शकता MPSC किंवा इतर संवर्गातील नाही, फक्त सरळ सेवेने भरली जाणारी पदे. आणि ह्या परीक्षा कोण घेतं महत्त्वाचं आहे. TCS किंवा IBPSद्वारे या परीक्षा घेतल्या जातात. पाहू शकता IBPSद्वारे ही परीक्षा जिल्हा परिषदेची 2023मध्ये सरळ सेवा भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. यामध्ये संपूर्ण जवळजवळ 34 जिल्हा परिषदमध्ये संपूर्ण महाराष्ट्राभरामध्ये भरती प्रक्रिया विविध याच्यामध्ये पाहू शकता जवळजवळ 41,000. आता यामध्ये आत्ताची आकडेवारी आपल्याकडे प्राप्त झाली आहे 41,000 पदे जी आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेमध्ये असणार आहेत. तर या अंतर्गत आपण पाहतोय या अगोदर सुद्धा मेगा भरती झाली होती 2023मध्ये, तरीसुद्धा हा रिक्त पदांचा अनुशेष आपल्याकडे असा उपलब्ध झाला आहे. नवीन आकडेवारीनुसार गटक आणि गड्ड संवर्ग यवतमाळ जिल्ह्यासाठी पाहतोय आपण मंजूर पदे एकूण 10,542 पदे जास्त पदे आहेत यवतमाळ जिल्ह्याअंतर्गत. कार्यरत आहेत 9,216 पदे. रिक्त पदे यामध्ये 1326 आणि रिक्त पदांचं पर्सेंटेज प्रमाण आहे 12.58% इतकं. पुढे पाहू शकता यामध्ये वाशिम जिल्हा सुद्धा पाहून घेऊयात. सरळ सेवा नियुक्ती रिक्त पदे क आणि ड संवर्गाची मंजूर पदे 4,093. कार्यरत पदे 3,664. यामध्ये रिक्त पदे आहेत 429 आणि रिक्त पदांचं पर्सेंटेज प्रमाण आहे 10.48% इतकं. पुढचा जिल्हा अकोला जिल्ह्याअंतर्गत पाहू शकता एकूण गटक आणि गड्ड संवर्गातील मंजूर पदे आहेत 4,668. सरळ सेवा कोटा. कार्यरत पदे 4,186. रिक्त पदांचं प्रमाण आहे 482. एकूण 10.33% इतकी पदे रिक्त असणार आहेत रिक्त आहेत. या अंतर्गत पदभरती प्रक्रिया राबवली जाईल. पुढचा जिल्हा महत्त्वाचा जिल्हा अमरावती जिल्ह्याअंतर्गत मंजूर पदे 7,547. कार्यरत पदे आहेत 6,459. त्यानंतर पाहू शकता रिक्त पदे एकूण 1,088. रिक्त पदांचं पर्सेंटेज आहे प्रमाण आहे 14.42% इतकं. पुढचा जिल्हा लगेच पाहूयात डिटेलमध्ये. हिंगोली जिल्हा मंजूर पदे 5,516. रिक्त पदे 5,077. रिक्त पदांचे पर्सेंटेज 7.96. एकूण जागा 439. जालना जिल्ह्याअंतर्गत मंजूर पदे 8,265. कार्यरत पदे आहेत 7,122. रिक्त पदे 1,143 आणि एकूण रिक्त पदांचं पर्सेंटेज प्रमाण आहे 13.83%. त्याच्यानंतरचा जिल्हा आपण पाहतोय नांदेड जिल्ह्याअंतर्गत एकूण रिक्त मंजूर पदे आहेत 12,404. कार्यरत पदे 11,257 इतकी. रिक्त पदांचं पर्सेंटेज आहे 9.25 आणि यामध्ये रिक्त जागा 1,147 तब्बल रिक्त आहेत. या अंतर्गत भरती प्रक्रिया येऊ शकते. जाहिरात पाहू शकता मंजूर पदे धाराशिव जिल्ह्याअंतर्गत पाहतोय आपण. धाराशिव जिल्हा मंजूर पदे 7,011. कार्यरत पदे 6,300.
71. एकूण रिक्त पदे आहेत 640 आणि रिक्त पदांचं पर्सेंटेज प्रमाण आहे 9.13% इतकं. त्याच्यानंतर पाहू शकता बीड जिल्ह्याअंतर्गत, बीड जिल्हा सुद्धा मोठा जिल्हा, एकूण 10,653 मंजूर पदे, सहसेवेच्या कटका आणि गड्ड संवर्गातील कार्यरत पदे 10,488, 165 खूपच कमी पदे रिक्त आहेत. फक्त 1.55% इतकी पदे जी आहेत गटका आणि गड्ड संवर्गातील रिक्त आहेत. पुढचा जिल्हा आहे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्याअंतर्गत एकूण मंजूर पदे ही 7,268 इतकी आहेत. यामध्ये कार्यरत जी आहेत पाहू शकता 6,364. रिक्त पदे जी आहेत 903, म्हणजे एकूण 12.43% इतकी पदे परभणी जिल्ह्याअंतर्गत रिक्त आहेत. लातूर जिल्हा पाहूयात. मंजूर पदे 7,587. त्याच्यानंतर कार्यरत पदे 6,780. रिक्त पदे 798. रिक्त पदांचं पर्सेंटेज प्रमाण आहे 10.53% इतकं. नंदुरबार जिल्हा. मंजूर पदे 2,193. कार्यरत पदे आहेत 1,584. रिक्त पदे आहेत 609. एकूण रिक्त पदांचं प्रमाण सगळ्यात जास्त म्हणू शकता. कमी आहेत पदे तरी आकडेवारीनुसार 27.77% रिक्त पदे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहेत. पुढचा जिल्हा आहे जळगाव जिल्हा. मंजूर पदे 10,479. रिक्त पदे आहेत यामध्ये 8,889. रिक्त पदांचं प्रमाण आहे यामध्ये पाहू शकता. कार्यरत पदे 8,889 आणि रिक्त पदे 1,590. रिक्त पदांचं पर्सेंटेज 15.17. अहिल्यानगर जिल्हा. मंजूर पदे 15,095. कार्यरत पदे आहेत 13,678. एकूण 1,417 पदे रिक्त आहेत. रिक्त पदांचं पर्सेंटेज 9.39% इतका आहे. नाशिक जिल्हा सुद्धा महत्त्वाचा आहे. यामध्ये पाहिलं तर आपण 16,426 जागा एकूण मंजूर आहेत. कार्यरत आहेत 13,490. रिक्त पदे आहेत 2,946. रिक्त पदांचं पर्सेंटेज आहे 17.92% इतकं. यानंतर पुढे पाहू शकता सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्याअंतर्गत मंजूर पदे 13,007 इतकी आहेत. कार्यरत आहेत 11,549. रिक्त पदे 1,458. रिक्त पदांचं पर्सेंटेज 11.21%. सांगली जिल्हा पाहूयात. मंजूर पदे 8,741. कार्यरत 7,080. रिक्त पदे 1,661 आणि रिक्त पदांचं पर्सेंटेज प्रमाण आहे 19% इतका आहे. पुणे जिल्हा हा सुद्धा महत्त्वाचा आहे. 10% रिक्त जागा, एकूण 15,666. मंजूर पदे कार्यरत 13,993. रिक्त पदे आहेत 1,673 आणि रिक्त पदांचं पर्सेंटेज प्रमाण आहे 10.68%. पुढचा जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा. मंजूर पदे 9,815. कार्यरत पदे आहेत 7,529. रिक्त पदे 2,286. एकूण 23.29% रिक्त पदांचं प्रमाण आहे. रायगड जिल्हा पाहूयात. रायगड जिल्हा. मंजूर पदे 9,897. कार्यरत आहेत 7,394. एकूण 2,503 जागा रिक्त, 25%, 25.21% इतकं रिक्त पदांचं प्रमाण आहे. ठाणे जिल्हा पाहूयात. ठाणे जिल्ह्याअंतर्गत मंजूर पदे 5,468. कार्यरत पदे आहेत 4,522. एकूण रिक्त पदे 946. एकूण 17.30% इतकी पदे रिक्त आहेत. पुढचा जिल्हा पालघर जिल्ह्याअंतर्गत पाहू शकता. एकूण मंजूर पदे 9,209 जागा. कार्यरत आहेत 7,489. रिक्त पदे आहेत 1,720 आणि रिक्त पदांचं पर्सेंटेज 18.68% इतका आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पाहूयात. एकूण मंजूर पदे 5,707 इतकी आहेत. यामध्ये कार्यरत 4,281. रिक्त पदांचे पर्सेंटेज टक्केवारी आहे 1,426. एकूण 24.99% इतकी पदे रिक्त आहेत. पाहू शकता 1,426 जागा सिंधुदुर्गामध्ये रिक्त आहेत. पुढचा जिल्हा आहे सातारा जिल्हा. एकूण मंजूर पदे 11,340. कार्यरत पदे आहेत 9,928 इतकी. रिक्त पदे आहेत 1,512. एकूण 13.33% इतकी पदे सातारा जिल्ह्याअंतर्गत रिक्त आहेत. त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्हा. मंजूर पदे 11,405. कार्यरत पदे आहेत 1,600. यामध्ये रिक्त पदे 1,805 इतकी आहेत. सगळ्यात जास्त 15.83% इतकी पदे रिक्त आहेत. धुळे जिल्हा पाहतोय आपण. धुळे जिल्ह्याअंतर्गत मंजूर पदे 5,692. कार्यरत पदे आहेत 4,589. रिक्त 1,103 आणि रिक्त पदांचं प्रमाण 19.38% इतकं आहे. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकता विविध जिल्ह्याअंतर्गत रिक्त पदांच्या आकडेवारी
या ठिकाणी आपण चेक केलेली आहे। या पद्धतीने आपण डिटेलमध्ये चेक केलं आहे। 2023मध्ये जी जिल्हा परिषद सरळ सेवा पद भरती प्रक्रिया घेण्यात आली होती, TCS मार्फत आयोजित करण्यात आली होती, संपूर्ण राज्यभरामध्ये एकाच वेळी झाली होती। पाहू शकता विविध पदे, गटक असेल, गट संवर्गाची, आरोग्य सेवक असेल, आरोग्य सेविका असेल, त्याचबरोबर औषध निर्माण अधिकारी, भरपूर पदे होती। या अंतर्गत प्रत्येक विभागांतर्गत जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती। आता पाहू शकता 2024 आणि 25 जास्त दिवस झाले नसल्यामुळे पाहू शकता जास्त जागा रिक्त नाही आहेत, तरी सुद्धा 41,000 जागा म्हणजे खूपच जास्त होतात। जिल्हा परिषदेची सरळ सेवा भरती प्रक्रिया 2026 मध्ये जाहिरात 100% येऊ शकते। 150 दिवसांच्या राज्य शासनाच्या कार्यक्रमांतर्गत ही पद भरती प्रक्रिया येणार आहे। या संदर्भातला आकृतीबंध पुन्हा एकदा पाहू शकता, जिल्हानिहाय अपडेट होईल आणि कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत याची सुद्धा आकडेवारी आपल्याकडे प्राप्त होईल। या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच, मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।